गीता अध्याय 2 श्लोक 45. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य गुवरघात, विषया पोटफोड्याश, वेदा निस्त्रैगुण्यो निवरघात गुवरघात, भवार्जुन वा पूर्ण म्हणायचा, निर्द्वंद्वो निवरघात द्ववर्पणाघात, नित्यसत्वस्थो निवरघात सवरघात, त्व सत्वस्थो त्ववर्पणाघात, निर्योगक्षेम आत्मवान निवघात गवरघात. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन 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 निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान 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 त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. संधी विग्रह. त्रैगुण्यविषयाः वेदाः निस्त्रैगुण्यः भव अर्जुन निर्द्वन्द्वः नित्यसत्त्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान. त्रैगुण्यविषयाः म्हणजे 3 गुणांनी जे उपभोग हवे असतात त्या उपभोगाची साधनं असलेले किंवा त्या उपभोगांबद्दल सांगणारे असे 3 गुण हे ज्याचे विषय आहेत असे त्रैगुण्यविषयाः वेदाः. वेदाः म्हणजे वेद. वेद हे 3 गुणांना सांगणारे, 3 गुणातून जे उपभोग हवे असतात त्या उपभोगांबद्दल बोलणारे. निस्त्रैगुण्यः म्हणजे तू 3 गुणांच्या पलीकडचा हो. भव म्हणजे हो. अर्जुन म्हणजे हे अर्जुना. निर्द्वन्द्वो म्हणजे द्वंद्वरहित. सुख दुःख हर्ष शोक ही सगळी द्वंद्व आहेत. मान अपमान स्तुती निंदा ही सगळी द्वंद्व आहेत. त्या द्वंद्वांच्या पलीकडे किंवा त्या द्वंद्वांनी रहित असा नित्य सत्वस्थ, नित्य सत्वगुणामध्ये स्थित किंवा नित्य परमात्म्यामध्ये एकाग्र झालेला, दोन्ही अर्थाने नित्य सत्वस्थ. सत्वगुण रोजचा करून टाकला की आपल्याला नित्य सत्वस्थ राहता येतं. निर्योगक्षेम आत्मवान. निर म्हणजे शिवाय, योग म्हणजे मिळवणे आणि क्षेम म्हणजे मिळवलेले टिकवणे. जे आपल्याला मिळालेलं आहे आणि जे आपल्याला टिकवायचं आहे त्याची चिंता न करणे, ते परमात्म्यावर अवलंबून ठेवणे किंवा जे जसं सहज मिळालेलं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहणे, याला निर्योगक्षेम असं म्हणायचं. आत्मवान म्हणजे स्वतःतल्या आत्मतत्वाला ज्याने जाणून घेतलं आहे, परमात्म्याला ज्याने जाणून घेतलेलं आहे असा तो आत्मवान. ज्याने विद्या मिळवली त्याला विद्यावान म्हणतात. ज्याने आत्मा मिळवला त्याला आत्मवान म्हणतात. इथे अजून एक अर्थ घेतला आहे की ज्याचं अंतःकरण स्वाधीन आहे, ज्याचं मन स्वतःच्या इच्छेनी चालतं, बुद्धी सांगेल तसं मन वागतं, मन मानेल तसं वागत नाही, त्यालासुद्धा आत्मवान म्हणायचं. आत्मवान पर्यंत एक एक शब्दाचा अर्थ बघितला. आता आपण अन्वय बघूया. अर्जुन वेदाः त्रैगुण्यविषयाः निस्त्रैगुण्यः निर्द्वन्द्वः
नित्यसत्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान भव. हे अर्जुना, वेद हे 3 गुणांचं कार्यरूप असणाऱ्या भोगांची साधनं प्रतिपादन करणारी आहेत. म्हणून ते भोग व त्यांची साधने यामध्ये आसक्त होऊ नकोस. हर्षशोक इत्यादी द्वंद्वांपासून रहित हो. नित्य वस्तू अशा परमात्म्याच्या ठिकाणी स्थित हो. योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा, अंतःकरण स्वाधीन असणारा असा तू हो. माणसाला शांत, सुखी, समाधानी राहायचं असेल तर कसं असलं पाहिजे हे या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांनाच सांगितलं आहे. आपण बरेच वेळा काही उपासना करत असतो, पण त्या उपासना जोपर्यंत काहीतरी फलासक्ती आहे तोपर्यंत घडत असतील तर मनाला शांती मिळणार नाही. कारण सगळीच फलं ही नाशिवंत आहेत. त्यामुळे आपण 3 गुणांना प्रकाशित करणाऱ्या वेदांचं ज्ञान तर करून घ्यायचं, पण वेदांमध्ये जे अर्थवाद सांगितलेले आहे त्याच्यामध्ये अडकायचं नाही. कारण भोगाच्या लालसेनी माणूस दिवसेंदिवस संसारात अजून गुंतत जातो. अजून जन्म, अजून मरण असं त्याला पुन्हा पुन्हा भोगावं लागतं. कर्माच्या फळांपासनं किंवा कर्माच्या परिणामांपासनं मुक्त व्हायचं असेल तर आसक्ती रहित होऊन स्वतःची कर्म करणं आवश्यक आहे. म्हणून इथे भगवंतांनी 3 गुणांना प्रकाशित करणारे वेद आहेत. आता तू कसा हो तर निस्त्रैगुण्य, 3 गुणांच्या पलीकडचा हो. 3 गुणांमुळे काही ना काहीतरी भोग घ्यावेसे वाटतात. सत्वगुण आहे तो तुम्हाला चांगल्या कर्मामध्ये आसक्त करतो. रजोगुण आहे तो तुम्हाला सांसारिक कर्मामध्ये आसक्त करतो. तर तमोगुण तुम्हाला दुष्कर्मामध्ये आसक्त करतो. म्हणजेच 3 गुण तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कर्मामध्ये आसक्ती निर्माण करतो. मग आता आपल्याला कसं व्हायचं आहे? 3 गुणांच्या पलीकडचं व्हायचं. म्हणजे 3 गुणांचे हे सगळे परिणाम जाणून घेऊन त्या 3 गुणांच्या भोगांनी विचलित न होणं हे 3 गुणांच्या पलीकडे जाणं झालं. 3 गुण काय काय तुम्हाला कार्य करवून घेतात ते 14व्या अध्यायात भगवंत निश्चितपणे उलगडून सांगणार आहेत. आता आपण फक्त त्याचं सुतोवाच केलेलं इथे भगवंतानी. पुढे सांगितलं, जेव्हा तुम्ही गुणांनी आसक्त होऊन एखादं कर्म करता त्यातनं द्वंद्व निर्माण होतात. कधी मनासारखं घडतं, कधी मनासारखं घडत नाही. कधी लाभ होतो, कधी हानी होते. कधी सुख मिळतं, कधी दुःख मिळतं. म्हणजे ही द्वंद्व तुम्ही फलासक्तीने जेव्हा एखादं कर्म करता तेव्हा निर्माण होतात. आता आपल्याला फलासक्ती रहित कर्म करायचं आहे म्हणून निर्द्वंद्व व्हायचं आहे. जे जसं कर्म तर उत्तम करायचं, पण त्यातनं प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं घडेलच असं नाही. मग नाही घडलं मनासारखं तरी तो सुद्धा भगवंताचा प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. मनासारखं घडलं तरी ती भगवंताची कृपा म्हणून पुढे जायचं. म्हणजे मनासारखं घडो अगर न घडो यातनं हर्ष किंवा शोक निर्माण होणार नाही. निर्द्वंद्व व्हायला भगवंताने इथे सांगितलंय. नित्य सत्वस्थ व्हायला सांगितलंय. सत्वगुण हा खूप चांगला आहे. सत्वगुण तुम्हाला सत्कर्मांकडे प्रवृत्त करतो. पण सत्वगुणाचा एक दोष पण आहे. सत्वगुणी माणूस दिवसेंदिवस अत्यंत अहंकारी, आरोग्य संपन्न झाल्यामुळे दुसऱ्यांचा जास्तीत जास्त द्वेष करणारा होतो. मी इतका आरोग्यवान आहे, जो रोगी आहे, मग अशा लोकांचा ते द्वेष करायला लागतात. हे सुद्धा सत्वगुणाचा दोष आहे. आणि सत्वगुणी माणूस संगी असतो. त्याला जर कोणी त्यांनी केलेल्या सत्कर्माचं कौतुक केलं नाही तर तो ते कर्मच टाकून देतो किंवा जो कौतुक करणार नाही त्याच्याबद्दल राग धरतो. म्हणजे सत्वगुणसुद्धा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी बंधनातच घालतो. आता हा सत्वगुण तर आपल्याला टाकायचं नाही. सत्वगुण चांगला आहे, तुम्हाला उन्नत करणारा आहे. मग सत्वगुणाला रोजचं करून टाकायचं. आंघोळ करणं हे अतिशय पुण्यकर्म सांगितलेलं आहे. आंघोळीच्या पूर्वी एक संकल्प पण सांगितलेला आहे की माझ्या मनाची आणि शरीराची पूर्ण शुद्धी होऊ दे. पण जसजसं आपण रोज आंघोळ करायला लागतो हे पुण्य वगैरे त्याच्या मागचा जो हेतू आहे तो आपोआप बाजूला पडतो आणि शुद्ध कर्म आहे, स्वतःला शुद्ध करण्याचं कर्म आहे, ह्या
दृष्टीने अंघोळ या गोष्टीकडे आपण बघायला लागतो. हेच नित्य सत्वस्थ होणं झालं. सत्वगुणाची कामं रोज करायची. कधीतरी एखादा गीतेचा श्लोक आला तर आपल्याला फार हुरळून जायला होतं, पण जो रोजच गीता म्हणतोय त्याला एक श्लोक आला तर त्याचं काय कौतुक होणार. ह्याला नित्य सत्वस्थ म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही परमात्म्याशी एकाग्र होऊन एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे करता तेव्हा खरे तुम्ही नित्य सत्वस्थ असता. अशा प्रकारे भगवंतानी नेहमी सत्वगुणामध्ये स्थित, परमात्म्यामध्ये स्थित राहायला सांगितलेलं आहे. पुढे दिवसेंदिवस सत्वगुणी माणूस उन्नत होत जातो. त्याला अनेक गोष्टी मिळत जातात. न मागता सुद्धा भगवंत त्याला जे जे हवं आहे ते देत जातो. मग अशा मिळालेल्या गोष्टी रक्षण करण्यामध्ये आपला वेळ घालवायचा नाही. ज्या भगवंतानी आपल्याला एवढं सगळं भरभरून दिलेलं आहे त्या भगवंताचं चिंतन करत राहायचं. 9व्या अध्यायात भगवंतानी सांगितलंय, माझ्या अनन्य भक्ताचा योगक्षेम मी वाहतो. या भगवंताच्या वचनाकडे पूर्णपणे विश्वास ठेवून बघायचं आणि निर्योगक्षेम व्हायचं. योग म्हणजे जे नाही आपल्याकडे ते मिळवणे याला योग म्हणतात, आणि क्षेम म्हणजे जे आहे ते टिकवणे. माणसाचा आयुष्यातला सर्वात जास्त वेळ योग आणि क्षेमामध्ये जात असतो. हे मिळवायचं आहे, ते मिळवायचं आहे, असं करत करत आपण सगळं मिळवण्यातच वेळ घालवतो. जो भगवंत आपल्याला हे देतोय त्याच्या स्मरणामध्ये आपण दिवसातला किती वेळ घालवतो जरा आपणच आपला विचार करा. हा भगवत स्मरणाचा वेळ जास्तीत जास्त वाढवायचा, म्हणजे तुमचा योग भगवंतच घडवून आणतो. गीता शिकायची अशी नुसती इच्छा करा, आपोआप. पूर्वी तर प्रत्यक्ष यायला लागायचं, मग लांब लांबची लोकं येऊ शकत नव्हती. पण भगवंतानी अशी काही करणी केली की हा मोबाईल रूपी किंवा इंटरनेट रूपी घरोघरी आपल्याला एकमेकांशी संवाद साधता यायला लागला. हा योग आहे की गीता तुम्हाला घरी बसल्या शिकायची आहे ना, घ्या, तुमच्यासाठी तयार आहे. हा योग झाला. आणि क्षेम मग टिकवण्याचं काम पण आपण नाना प्रकारच्या क्लुप्त्या करून आपली गोष्ट, मिळालेली गोष्ट टिकवण्याचा प्रयत्न करतो. पण त्याहीपेक्षा जर तुम्ही भगवंतावरच सोडलं की भगवंता मला गीता शिकायची आहे, माझी गीता पूर्ण कशी होईल हे तू बघ, असं जर सांगितलं तर तुमची 100% गीता म्हणजेच सत्कर्म पूर्ण होईल ह्याची खात्री स्वतःशी बाळगा. भगवंत योगक्षेम वाहतो, त्याच्या वचनावर विश्वास ठेवा आणि निर्योगक्षेम व्हा. आत्मवान भव. स्वतः आत्म शब्दाचा अनेक अर्थ आहेत. आत्मा म्हणजे मी, आत्मा म्हणजे इंद्रिय, आत्मा म्हणजे आपलं शरीर, आत्मा म्हणजे मन, आत्मा म्हणजे बुद्धी. आत्मतत्व या सर्व ठिकाणी राहून आपल्या शरीराकडून अनेक कार्य घडवून घेत असतो. या आत्मशक्तीकडे ज्याचं लक्ष आहे, आपल्या शरीरातली कार्य ज्या शक्तीमुळे होतात त्या आत्मशक्तीवर ज्याचं लक्ष केंद्रित आहे, ज्याने त्या आत्मशक्तीला जाणलं आहे त्याला आत्मवान म्हणायचं. आधी स्वतःतला परमात्मा जाणा, मग विश्वातला परमात्मा जाणा. हे दोन्ही ज्यांनी जाणलं तो आत्मवान झाला. भगवंतानी इथे अर्जुनाला आत्मवान भव. आपण धनवान असतो, विद्यावान असतो, पण आपण आत्मज्ञानी नसतो. इथे भगवंतानी आत्मज्ञानाला खूप महत्त्व दिलेलं आहे. आत्मवान भव असं अर्जुनाला आज्ञा दिलेली आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवंत आपल्या सगळ्यांनाच सांगतो आहे की फलश्रुतीकडे जास्त लक्ष देऊ नका. वेदांचं पठण जरूर करा, पण वेदांमधनं सुद्धा आपल्याला काय मिळवायचं आहे तर परमात्मा मिळवायचं आहे. वेदांची एक आज्ञा सगळ्यांनी नेहमी पाळावी. वेदांनी मनुष्याने 100 वर्ष कार्यरत राहून जगण्याची इच्छा करावी, असं जे सांगितलेलं आहे ते वेदांमधनं घ्यावं. वेदांमधनं सत्कर्माची प्रेरणा घ्यावी, पण वेदांमधनं आसक्ती घेऊ नये, फलासक्तीने कर्म करू नये. त्यानंतर द्वंद्वरहित व्हावं, सत्वगुणामध्ये स्थित व्हावं, परमात्म्यामध्ये जास्तीत जास्त ध्यानस्थ व्हावं.
योगक्षेमाची चिंता करू नये आणि आत्मवान म्हणजे आत्मज्ञानी हो असं इथे भगवंतांनी सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्.